कुकरमध्ये अगदी झटपट सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक स्वादिष्ट लापशीची खीर किंवा दलिया खीर बनवूया। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलाय। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। मग यात 1 वाटी लापशी घालून लापशी तुपावर परतून घेऊ। या लापशी सोबतच 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे कापही परतून घेऊ। लापशी छान लो टू मिडियम गॅसवर 4-5 मिनिटं हलक्याशा तांबूस रंगावर भाजून घ्यायची। तर पहा 4-5 मिनिटांनी लापशी मस्त खमंग तुपावर भाजून घेतली। खोबऱ्याचा व लापशीचा रंग बदलला आहे। आता यामध्ये घालायचे पाणी। तर 1 वाटी लापशीसाठी 3 ते 3.5 वाटी पाणी घालायचं। 1 वाटी लापशीपासून 4 ते 5 वाटी दलियाची खीर तयार होते। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। मिक्स करू। कोणत्याही गोडाचा पदार्थ असो त्यात थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा डिपेंड आहे तुमच्या कुकरवर, पण 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये लापशी शिजते। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड झाला आहे। तर पहा लापशी छान मऊ शिजली आहे। आता गॅस चालू करायचा व यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालू। जेवढी लापशी तेवढाच गूळ लागणार आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता। आता यात 1 वाटी पाणी घालून 2 मिनिटं लापशी या गुळामध्ये शिजू द्यायची। 2-3 मिनिटांनी बघा गूळ वितळलाय, लापशीला सुरेख रंग आलाय ना। आता यामध्ये अर्धा लिटर गरम दूध ऍड करायचं। तुम्हाला खीर जशी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार दूध ऍड करा। मग यात अर्धा चमचा वेलची जायफळची पावडर घालायची। वेलची जायफळचा छान स्वाद या खिरीला येतो। आता 2 मिनिटं ही खीर चांगली उकळून घ्यायची आहे। आता या खिरीला मस्त तूप आणि ड्रायफ्रुट्सचा तडका देऊया। फोडणी पात्रात 1 चमचा साजूक तूप वितळून घ्यायचं। यामध्ये आवडीप्रमाणे बदाम, काजू आणि मनुका घालायचे। सुकामेवा खरपूस परतला की हा तडका या खिरीवर ओतायचा। वरून 5-6 केशरच्या काड्याही घालायच्या। यामुळे खिरीला रंग आणि चव छान येईल। अतिशय स्वादिष्ट लापशीची खीर तयार आहे। कोणत्याही सण समारंभासाठी तुम्ही ही अगदी झटपट होणारी लापशीची खीर बनवू शकता। खूपच चविष्ट लागते। या नागपंचमीला अशा पद्धतीने लापशीची खीर नक्की बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।